पॉझिटिव्ह महिन्याच्या आत 3 महिन्यात चालू करतो हे जे सांगितलेलं आहे आणि परत त्यांनी सांगितलं 1 महिना 2 महिन्यामध्ये परत एकदा आढावा घेऊ असं म्हटलेलं. सोलापूरचा रेडी दर जो आहे तो राज्य सरकारने काल वाढवला. सोलापूर सर्वाधिक दर आहे तो इतर महापालिका 28 महापालिकेचे वाढवले पण त्या 28 महापालिकेत 10 पेक्षा 10 जो आहे तो सर्वाधिक सोलापूर महानगरपालिकेत. काय सर्वे झालाय मला माहिती नाही, मी बघून सांगतो. बरं बापू, येणाऱ्या काळात बाजार समितीच्या निवडणूक आहेत. स्वतंत्र पॅनल जो आहे तुम्ही गेल्या वर्षी निवडणूक लढवला होता त्यावेळेस कसा असणार आहे भाजपाची? मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीटही मिळावं, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उभा राहावेत म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून उभा राहणार आहे. कोण आलं त्यांच्यासह, कोणी नाही आलं त्यांच्याकडे. सगळ्या आमदारांना एकत्र करून ही निवडणूक भारतीय जनता पक्ष वरिष्ठांकडून या बाबतीत काय बोलणं झालंय? वरिष्ठांची मला जी अशी कुणाची चर्चा नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर लढवायचं असेल, आम्ही सगळेजण म्हणते जर लढवलं तर वरिष्ठांचं काही म्हणणं नसतं. म्हणजे येणारं बाजार समितीचं नेतृत्व सचिन दादांकडे जाते अशी चर्चाला जे आहे ते उदाहरण आहे. या चर्चेकडे कसं पाहतात? नेतृत्व कुणाकडे जायचं हा विषय भारतीय जनता पक्षात गौण असते. पण मला असं वाटतं की तुम्हाला जर माहिती मिळाली असेल तर ते बी मला सांगा, कुणी सांगितली ती मला बी त्याचा शोध घेतो. तुमच्या त्या काय सूत्र ते सापडत नाही, ते त्याच्यामुळे ती अडचण होती आणि विनाकारण भांडण लावत जाऊ नका. मग काय तर गेल्या वेळेस ना आपण स्वतंत्र पॅनल मी म्हणलं आम्ही कधी पण जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा खासदार असताना आमदार असताना एकटा लढलो. माझं मत मला पाहिजे होतं म्हणून मी लढलो. ह्यावेळेस कसं काय? ह्यावेळेस मी काय सांगितलं, त्यावेळेस पूर्ण ताकदीने लढणार. मी कधी पण ताकदीनच लढतोय. मी असं लिहाचा प्याचा तडजोड करत नाही मी कधीच कोणाशी, अजिबात. जर विरोधात जर आपल्याच पक्षातले काही लोक सगळे विरोधात असू दे, मागच्या वर्षी विरोधात होते की पक्षातले अधिकृत होते की. मी भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढणार आहे. थँक्यू सो मच.